स्त्रीच्या सहायतेचा फायदा घेणारा कोण आहेस तू? विराजक म्हणतात मला आता कोण? शतग्रीव राक्षसाचा बंधू. हिला चांगला वाटतं कारण माझ्या बंधूला मला सांगितलंय काय ते? नेत्रप्रभा नामक स्त्रीला घेऊ दे, अर्थात त्याच्या हातानं या स्त्रीला घेऊन जातो. एखादी जबाबदारी स्वतः स्वीकार करताना त्याचं म्हणजे कारण जाणून घेणे गरजेचं आहे. हा? का तुझा बंधू देवाचे म्हणतो? कारण जाणून घे, ही कर्तव्यामध्ये निवडून जा. माझ्या बंधूची फक्त आज्ञा मला प्रिय आहे. त्याने आदेश द्यावा आणि तो का म्हणून विचारावं या तत्वाचा मी नव्हे. मग वाटतंय का मी प्रयत्न केले? तुझ्या बंधू देवाची इच्छा आदर नव्हे आणि साधे पुरात्मा झाले नाही. सदाच्या प्राणाची बाजी लावेल, पण बंधूची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी उभा ठाकेल. नगरीचा राजकारणाचा राजा रुद्रास तुझ्या नेत्यासमोर उभा आहे तेवढेच पराक्रम माझ्या सर्वांगात म्हणून लागतं. मी तुझा समाधान करतोय. राजा, जर का माझ्या मार्गात व्यत्यय म्हणून उभा राहिला तर तुला मार्गातून दूर करण्यासाठी मला वेळ लागणार नाही. मी वक्तव्याचा भोगताना आहे. जे मी बोलतो ते करून दाखवतो. शस्त्र प्रतिशस्त्र ही माझी धर्माने तेवढं लक्षात ठेव. आणि त्याच नीतीनुसार मी वागतो. जो माझ्या मार्गात आला त्याला संपूर्ण मी पुढचा मार्ग मला दाखवतो. बोल बोलता सोपे वाटे करणे करता शिरी तुझे मुखाला बोल मला सोपं असतं. पण त्या कृतीने हात तुला जाताना महान प्रयास करावे लागतात. ठगीला प्रयत्नांची सांगड घालावी लागते. तुझ्या शक्य होईल नव्हे. थांबा खो. आणि त्याचं शक्य करण्यासाठी हा विराजक ठामपणाने उभा आहे. कोणत्या पद्धतीने करणार आहे त्याची आत्मावरी मलाही करावी लागेल. त्याचा स्वतः तुझा मनात आहे तर तुझ्या रक्तामांसाचा प्रथम चिकन. हा तुझा राक्षसदिनांक होण्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्याच्या जीवनाची काय दुर्दशा होत आहे हे तुला पटवून देण्यासाठी माघारी जातोय. पण देवा, पुन्हा देवा, तुझ्या जीवनाची हे विराजक